ते ऑडिओचा वायर लाव ना तिकडं कॅमेरामॅन. चेंडू आणि चांगले दृश्य आदित्यच्या कडून संघाचे 5 धावा अडवले आहे. आदित्य यांनी आता मात्र 50 धावा झाले. 4 चेंडू 50 धावा. शेवटच्या चेंडूचा मारा. चेंडू आणि 6 धावा. धाव संख्येत 57 आणि आजचा टॉप 2 मधला सर्वात हायस्ट स्कोर आहे 57 धावा. शेवटचा चेंडूचा मारा. अशाप्रमाणे 58 धावा दिले आणि 5 धावा दिलेले आहेत. दिले 5 गडींच्या ओव्हर दिल्यात. टेक्स्टाईल स्टुडिओ इंडिया संघाला विजयासाठी दोन चेंडू 20 धावा. धावा चेंडू 3 चेंडू मध्ये 20 धावा. चौथा चेंडू चौथा चेंडू 5 गडांच्या ओव्हर दिल्यात. 4 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या दिलेले 22. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सोहम RSPODS विरुद्ध अक्षय क्रिएशन ब्लास्टर दोन्ही संघांचा दोन धावा गुंत केलेले. चांगली गोलंदाजी म्हणते सोहमकडून. केवळ 2 धावा खर्च केले. तिसऱ्या शतक घेऊन आलेले अक्षय क्रिएशन आणि सवलंच 22 धावा. सौजन्य अक्षय क्रिएशन ब्लास्टर पाऊल क्षेत्रशः टेस्ट स्टुडिओ दोन फलंदाज प्रथमेश आणि पहिल्या षटकाचं सूत्र अक्षयांच्या दोन धावा. 26 दोन चेंडू 59 धावांचा आव्हान. 20 चेंडू 59 धावांची गरज. सामना विजयी व्हायचा असेल चांगला चेंडू मारायचा चुकले. चेंडू 0 धावा. जवळजवळ त्यांनी एक्स्ट्राच्या रूपात 8 धावा दिलेल्या आहेत. चांगला चेंडू 30 धावा झालेले आहेत. 2 चेंडू चेंडू पण मध्ये धाव संख्येत 2 चेंडू
आता मात्र खूपच निष्ठमच्या वेळात अतिरिक्त धाव. धाव संख्या दोन चेंडू दोन धावा. आणि आऊट. आता मात्र मारायचा प्रयत्न चेंडू समाधान आहे. बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट. 3 चेंडू 2 धावा. चांगला चेंडू लागून मारलेला आहे. 1 चेंडू 3 चेंडू 3 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू 4 शिल्लक चेंडू आहे. 3 धावा. जवळजवळ त्यांनी 1 बॉल करण्यासाठी 9 धावा खर्च केल्या होत्या. 1 षटक पूर्ण होऊन धाव संख्या 2 चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. मात्र 15 चेंडू 20 धावांची गरज आहे. 15 चेंडू 20 धावा. 2 प्लस 1. 15 चेंडू 50 धावांची गरज. धाव संख्या झाली आहे 33. 3 बॉल 33. 35. 6 माफ करा, 35 होता आणि 6 मारून 41 झालेले आहे धाव संख्या. 4 बॉल ना. ओव्हर. धाव संख्या झालेली आहे 42. 42. या षटकात 20 धाव संख्या उभारल्या होत्या. 22 होता, 42 झाला. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम तेजस. 42. 3 शतक कंप्लीट. धाव संख्या 42. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय रुपेश यांनी आणि धाव संख्या झालेली आहे 48. चांगली धाव संख्या म्हणता येईल. आणि 50 धाव संख्या झालेली आहे. 1 चेंडू 50 धावा. शेवटचा षटक. पुन्हा 1 रन 1 धावा. 2 चेंडू 51. 3 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. 52. 3 चेंडू 52 धाव संख्या झालेला आहे. 2 चेंडू शिल्लक बाकी. 52. 3 balls 52. Last 2 to go. आणि चांगला षटकार. 58. धाव संख्या झालेली आहे 58. शेवटचा चेंडू बाकी. 58 आणि आउट. गडी बाद. 58. सोहम यांनी कॅच पकडली. 15 इन धावांची गरज. $59 टार्गेट. 59 टार्गेट. तुला 20 रन आले. 20 रन आले. कोणतरी तुमचाच घेऊन गेला. काय बोलतो 20 रन आले. 1 बॉल साठी 11 वाईट टाकले. म्हणजे एक्स्ट्रा टाकले. ओली पडवते ना. पडत तर होते पण एक्स्ट्रा टाकले. जवळजवळ 2 वर टाकला तू. लाईनला होती तुझ्या सगळ्या 2 वर टाकले होते. तुम्ही 6 ओव्हरची बॉलिंग टाकली. 59 धावांची गरज आहे. बघूया. 59 धाव संख्या मोठी नसली आहे. जिंकली टॉस. त्याला माहिती आहे. 20 पिक्स लेफ्ट. तो टिक मार्क करेल. टॉस जिंकल्या. 20 पिक्स लेफ्ट. 59 धाव संख्येची गरज आहे. 59 धाव संख्या होऊ शकते. पार्टनरशिपची गरज लागेल मला वाटतं त्यांना. आणि क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर विकेट घेण्याची गरज आहे. बॉल बॅटिंग साठी आलेले आहेत सोहम आणि नॉन स्ट्रायकर अन्वेष.
पहिल्या शतक घेऊन आले ओमकार. 59 धावांचं लक्ष आहे. बघूया कशा रीतीने हाताळतात ओमकार पहिलं शतक. जवळजवळ 15 रनचं ॲव्हरेज असेल पर ओव्हर साठी. बघूया पहिला शतक ओमकार. पहिला चेंडू सोम आणि चांगला बॉल. निर्धाव असा चेंडू. दुसरा चेंडू. एक धावया. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली 1. 2 चेंडू कंप्लीट होऊन धाव संख्या झाली 1. तिसरा चेंडू. चांगला चेंडू होता आणि चांगला रन सुद्धा. धाव संख्येत वाढ. धाव संख्येत 2. 3 चेंडू 2 धावा. चौथा चेंडू. निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. एक चेंडू शिल्लक. पहिल्या शतकातील शेवटचा चेंडू. ओमकार 4 चेंडू आणि 2 धाव संख्या. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली 3. आणि षटकार. षटकार मारून धाव संख्या नेऊन ठेवलेली. धाव संख्या झाली 9. एक शतक कंप्लीट होऊन धाव संख्या झाली 9. अजूनही 15 चेंडूत 50 धावांची गरज आहे. असाच षटकार चौकारांची गरज आहे. एक शतक कंप्लीट होऊन धाव संख्या झाली 9. दुसरं शतक घेऊन आलेले आहे हितेश. व्हाईट प्लस. धाव संख्या झालेली 11. व्हाईट मीन्स 10 रन्स. पुन्हा एकदा व्हाईट. अतिरिक्त धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली 11. आणि चौकार. अशाच काही षटकार आणि चौकारांची गरज असेल मला वाटतं मॅच जिंकण्यासाठी. धाव संख्या झाली 15. एक बॉल 15 धावा. पुन्हा एकदा षटकार. पहिल्या ओव्हरला मात्र बॅट शांत होती आणि सेकंड ओव्हरला त्यांनी बॅट उघड केलेली आहे. आणि अशा रीतीने धाव संख्या झाली 21. 2 चेंडू 21 धावा. 9 चेंडू. धाव संख्या झाली 22. तिसरा चेंडू. पुन्हा षटकार. धाव संख्या झाली 28. 3 चेंडू 28 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 3 चेंडू 28 धावा. एक धावा. 29 धावा झालेल्या आहेत 4 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन हितेश. ओव्हर 2 ओव्हर 30 धावा. आता मात्र 10 चेंडूत 29 धावांची गरज आहे. सोहम आणि अन्वेष. दोन ओव्हर मध्ये 30 धावा केलेल्या आहेत. अजूनही 2 ओव्हर मध्ये 29 धावा हव्यात. सेम समीकरण आहे. बघूया जिग्नेश. तिसरा शतक घेऊन जिग्नेश. पहिलाच चेंडू अतिरिक्त. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाले 31. आणि आउट.
दोन ओव्हर एक चेंडू 31 धावा गडी बाद 1. अजूनही 28 धावांची गरज आहे 9 चेंडूत. चांगला चेंडू होता जिग्नेश, चांगला डॉट बॉल. 8 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. आता मात्र 8 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. निर्धाव असा चेंडू होता मात्र गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. आता मात्र 7 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. नो चेंडू, नो +1. आता 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 7 बॉल 24 रन्स रिक्वायर्ड. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 1 चेंडू शिल्लक. तिसऱ्या शतकातील 1 चेंडू शिल्लक. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. एक्स्ट्रास 6 बॉल 22. पुन्हा एकदा वाईट. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. जवळजवळ मला वाटतं 6 चेंडू त्यांना 3 षटकारांची गरज असेल. ओव्हर समाप्त. आता मात्र 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 3 शतक कंप्लीट होऊन धावसंख्या झालेली 39. आता 5 चेंडूत 20 धावांची गरज आहे. 5-20 बघूया शेवटचं शतक घेऊन कोण होत आहे. 5 चेंडू 20 धावा. मला वाटतं अन्वेषणी स्ट्राईक घेतली तर मला वाटतं हे टार्गेट नक्कीच अचीव होईल. पाच चेंडू आणि 20 धावा. बॉलिंग साठी आहे. बॉलर नेम प्लीज. विवेक. 5 चेंडू 20 धावा आणि पहिला चेंडूवरती समाचार घेतलेला आहे. आता मात्र 4 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. 4 चेंडू 14 धावा. नो चेंडू आणि आउट. गडी बाद झालेला आहे. रन काउंट, विकेट काउंट, बॉल काउंट. आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 3 बॉल 13 धावा. अन्वेष यांच्या क्षमता आहे आणि पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार मारला आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा कंपल्सरी. षटकार. मी म्हणालो होतो अन्वेषणाची क्षमता आहे आणि त्याने ते पार पाडले. 1 चेंडू मध्ये 1 धावांची गरज आहे. आता अजूनही सामना संपलेला नाहीये. 1 चेंडूत 1 धावांची गरज आहे. 1 चेंडू 1 धावा. 3 चेंडूत 13 धावांची गरज असताना 2 लगातार षटकार मारलेत. आता मात्र 1 चेंडूत 1 धावांची गरज आहे अन्वेषणासाठी आणि मला वाटतं सामना जिंकलेला आहे. अन्वेषणी एकतर्फी सामना फिरवलाय. मला वाटतं मॅन ऑफ द मॅच पण त्यांना देण्यात यावे. अशा प्रमाणे 1 षटक पूर्ण होऊन धावसंख्या दिली 16 बिनबाद. शैलेश
फॉर कलर क्रिएशन यांनी आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक टॉसबॉक्समध्ये घेऊन जावे. शैलेश कुठे असतील त्यांनी आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेऊन जावे. अशा प्रमाणे सामन्याला पूर्ण सुरुवात. एक षटक पूर्ण होऊन धावसंख्या दिलेले 16 बिनबाद. आता गोलंदाजाचं नाव काय आहे?